नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 7 मार्च 2025 रोजी झालेली गणित भाग 2ची ही प्रश्नपत्रिका सरावाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या वर्षाचीच SSC बोर्डाची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला ए, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. खालील पैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? 1 5 10 3 4 5 2 2 2 5 5 2. तर अचूक पर्याय नंबर 2 का आहे? तर 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूटच आहे. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 9 25 म्हणजे 5चा वर्ग 25. असं कुठेही येत नाही ACD मध्ये, म्हणून पर्याय बी. ओ केंद्र असलेल्या ओ केंद्र असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित कोन ACBचे माप 65 अंश आहे. तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंस AXBचं माप त्याच्या दुप्पट असतं. आंतरलिखित कोणाचं माप हे आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं आणि आंतरखंडित कंसाचं माप त्या कोनाच्या दुप्पट असतं, म्हणजे 65ची दुप्पट 130. अचूक पर्याय नंबर डी. ओके, असं हे वर्तुळ आहे, थोडक्यात पहा. आणि हा आंतरलिखित कोन आहे. या कोनाचं माप 65 अंश आहे ACB, आणि त्याच्या आत असणारा AXD आंतरखंडित कंस आहे. या 65च्या दुप्पट AXBचं माप आहे 130. ओके, अशा पद्धतीनं 3 4 या बिंदूचे आरंभबिंदूपासूनचे अंतर. आरंभबिंदूचे निर्देशक 0 0 असतात. अंतराच्या सूत्रानुसार 0 बेरीज वजाबाकीवर काहीही परिणाम करत नाही. मग 3 - 0 कंसाचा वर्ग, 4 - 0 कंसाचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 9 अधिक 16 25, 16 9 25 आणि 25 वर्ग 5. त्यामुळे अचूक पर्याय सी. ओके. चौथा आहे, जर एका शंकूची त्रिज्या 5 सेमी असून त्याची लंब उंची 12 सेमी असेल तर त्याची तिरकस उंची किती? या ठिकाणी हा शंकू आहे. या शंकूची त्रिज्या ही 5 आहे. ओके, आणि त्याची लंब उंची ही 12 आहे. आता ही तिरकस उंची समजा या ठिकाणी ABC किंवा O हा केंद्र आहे. हे खाली वर्तुळ आहे. शंकूचा तळाचा भाग वर्तुळाकृती असतो, त्याचं केंद्र O आहे. O आपण जोडलात आणि हे BC त्रिज्या आहे. BC ही या ठिकाणी AB उंचीला लंब आहे आणि ही तिरकस लंब आहे. AC तिरकस उंची आहे, तिरकस उंची. त्यामुळं लंब उंची 12 आहे आणि त्रिज्या 5 आहे. 5 12 13 पायथागोरसचं त्रिकूटच आहे. ओके, म्हणजे 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25. पायथागोरसचं प्रमेय तिरकस उंची म्हणजे कर्ण आहे आणि दोघांची बेरीज 169, 169 वर्ग 13. त्यामुळं अचूक पर्याय सी. ओके, हा 4 गुणांचा झाला. अचूक पर्याय निवडा. बी त्यातला प्रश्न पहिल्यातला 4 गुणांचा आहे. खालील त्रिकोण ABCमध्ये B', D', आणि BD बरोबर 7, BC 20 आहे. एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ABC आपल्याला काढायचा आहे. या ठिकाणी त्रिकोण ABCमध्ये D हा B आणि Cच्या दरम्यान आहे. BD या ठिकाणी 7 आहे आणि BC पूर्ण BC 20 आहे. ओके, आणि त्रिकोण विचारला एरिया त्रिकोण ABD भागिले एरिया त्रिकोण ABC. त्यामुळे हे 2 त्रिकोण आहेत ABD आणि ABC. हे एकरेषेतांचा पाय आहे, त्यामुळे त्यांची उंची समानच आहे. हे समान उंची त्रिकोण आहेत. त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं, म्हणजे BD भागिले AB. BD भागिले AB, दुसरं तिसरं. या ठिकाणी समान उंचीचे त्रिकोण आहे. त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात असते. BD 7 दिल्या आणि BC विचारलेले. ओके, BC ABC. ओके, लिहायचं राहिला ABD भागिले ABC. BC हा BC आहे. दुसरं तिसरं BD, BC, आणि मग BD दिलेला आहे या ठिकाणी 7
आणि बी सी 20 दिलेला आहे. म्हणजे 7/20 या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. बी डी हा 7, बी सी हा 20, 7/20. ओके. पुढं आहे आकृतीमध्ये त्रिकोण एम एन पी बरोबर 90 अंश, कोण एम एन पी बरोबर 90 अंश, रेख एन क्यू ही एम पी या कर्णाला लंब आहे. एम क्यू 9 दिलेले आहे, एम क्यू 9 दिलेले आहे आणि क्यू पी 4 दिल्या. एन क्यू काढायचे आहे. भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार किंवा भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणिले पी क्यू. ओके. प्रमेयानुसार क्यू एन वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी, क्यू एन वर्ग बरोबर एम क्यू 9 आणि क्यू पी 4, 9 गुणिले 4 आणि म्हणून क्यू एन वर्गाचं वर्गमूळ क्यू एन, 9चं 3, 4चं 2 म्हणून क्यू एन बरोबर 6. ओके. अशा पद्धतीनं 6 एकक. तिसरा, एका रेषेने एक्स अक्षाच्या धनदिशेशी केलेला कोन 30 अंशाचा आहे, तर त्या रेषेचा चढ काढा. रेषेचा चढ बरोबर टॅन थीटा. रेषेचा चढ बरोबर टॅन 30 अंश. ओके. आणि टॅन 30 अंश म्हणजे लक्षात घ्या हा त्रिकोण 30 हा 60 90 मापाचा आहे. 30 मापाच्या कोणासमोर 1, कर्णाला 2 आणि 60च्या समोर वर्गमुळात 3. मग टॅन 30 समोरील भुजा भागिले लगतची भुजा 1/वर्गमुळात 3. ओके. त्यामुळं रेषेचा चढ बरोबर 1/वर्गमुळात 3. चक्रीय चौकोन चौथा चक्रीय चौकोन ABCD मापकोन ए बरोबर 100 अंश, तर मापकोन सी काढा. तर 80 असणार आहे तो. चक्रीय चौकोनाचे हे सम्मुख कोन आहेत. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश. मग कोन ए 100 आहे. 100 अधिक कोन सी बरोबर 180 आणि म्हणून कोन सी बरोबर 180, 100 पलीकडे गेले वजा 100, कोन सी बरोबर 80 अंश. ओके. अशा पद्धतीनं 80 अंश. प्रश्न दुसरा आहे, खालील कृती पूर्ण करून पुन्हा आल्या कोणते 2. आता आपण प्रश्न पहिला 8 गुणांचा सोडवला. प्रश्न पहिला ए अचूक पर्याय निवडा 4 गुणांचा आणि प्रश्न पहिल्यातला बी थोडक्यात उत्तरे काढा, थोडक्यात उत्तरे लिहा, तो 4 गुणांचा. त्याला एक्स्ट्रा प्रश्न अजिबात नसतो. प्रश्न दुसऱ्या ए पासून एक्स्ट्रा असतो. ज्यादा प्रश्न ए आहे. खालील कृती पूर्ण करा कोणते 2, 3 असतात आणि एका उपप्रश्नामध्ये 4 चौकटे असतात, प्रत्येकी अर्धा गुण. पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. जेव्हा ए बीने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्यास वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. पाय 3.14 घ्यायला सांगितलं आहे. आर 10 सेमी आहे. ही त्रिज्या 10 सेमी आहे. या ठिकाणी थीटा 90 मापाचा आहे. पाय 3.14 घ्यायला सांगितले. ए बरोबर एरिया वर्तुळपाकी पी एक्स बी, पी ए एक्स बी या वर्तुळपाकीचे क्षेत्रफळ थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. थीटा 90 आहे. पहिली रिकामी जागा पाय आर वर्ग, दुसरी 90. 90 न 360 भागिले 90 एके 90, 90 चौक 360, 10चा वर्ग 100 गुणिले 3.14 314. 4 ने 314 भागायचं. 4 7 28, 4 8 32 मोठी होते. 4 7 28 उरले 3, 4 8 32. ओके. आपल्याला 314ला 4 भागायचं आहे. 4 7 28 उरले 3, 4 8 32 उरले 2, 4 25 78.5
चौसेमी. हे वर्तुळपाकी P-AX बीचं क्षेत्रफळ आहे चौसेमी. त्यातला दुसरा, हे 4 चौकड्या आपण काढलेले आहेत, ते 1 2 3 4 प्रत्येकी अर्धा गुण. त्यानंतर खालील आकृतीमध्ये जीवा एम एन आणि जीवा RS एकमेकींना D मध्ये छेदतात. जर RD या ठिकाणी 15 दिलेले आहे, हे 15 दिलेले आहे RD, DS 4 दिलेले आहे आणि MD 8 दिलेले आहे. तर DN काढायचे आहे. MD गुणिले DN बरोबर MD गुणिले RD. पहिल्यांदा MD घेतले, MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. जीवांचं अंतर्भाजन आहे, जीवांचे आंतरछेदनाचे प्रमेय आहे. समोरासमोरचे जीवांचे तुकडे घेतलेत. MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS किमती टाकायच्या. या ठिकाणी MD किती आहे? 8 आहे. 8 गुणिले DN बरोबर 15 गुणिले 4, 15 चोक इथं 60 आणि 8 पलीकडे गेले भागिले. इथं 8 7 56 आणि 60 म्हणून 56 गेले, 4 उरले, 4 वर 0 घेतले, 40 8 45. DN बरोबर 7.5. ओके, अशा पद्धतीनं इथं MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. RD इथं लिहायचं आहे. ओके, RD गुणिले DS. अशा पद्धतीने 1 2 3 4 रिकाम्या जागा. एका झाडाच्या बुंद्यापासून 10 मीटर. तिसरा, झाडाच्या बुंद्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 अंशाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी कृती पूर्ण करा. वर्गमात 3ची किंमत 1.73. झाडाच्या बुंद्यापासून 10 मीटर अंतरावर या ठिकाणी C या ठिकाणी निरीक्षक आहे. निरीक्षकानं झाडाच्या शेंड्याकडे पाहताना हा 60 अंश महत्त्वाचा उन्नत कोन होतो. तर झाडाची उंची काढायची आहे, काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. वरील आकृती C बिंदूजवळ निरीक्षक असून AB हे झाड आहे. ओके, AB हे झाड आहे. ABH झाडाची उंची, निरीक्षकाचे झाडापासूनचे अंतर BC 10 मीटर आहे. उन्नत कोन थीटा म्हणजे BCA 60 अंशाचा आहे. टॅन थीटा बरोबर समोरील भुजा AB भागिले लगतची भुजा BC, AB भागिले BC. इथं AB पहिली रिकामी जागा, AB भागिले BC. टॅन 60 बरोबर आपण मगाशी आकृती काढलेली होती. इथं C 30 अंशाचा, A 60 अंशाचा, B या ठिकाणी काटकोन आहे. 30 मापासमोर 1, कर्णाला 2. 30 मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाच्या निम्म्या असते. कर्ण 2 असेल तर हा 1 आणि 60 मापाच्या कोणासमोरील भुजा 2च्या वर्गमात 3/2 पट असते, म्हणून वर्गमात 3 आहे 60च्या समोर. टॅन 60 विचारले, समोरील भुजा भागिले लगतची भुजा म्हणजे वर्गमात 3/1 म्हणजे वर्गमात 3. टॅन 60 म्हणजे वर्गमात 3. ओके, हे दुसरी रिकामी जागा. टॅन 60 AB भागिले BC म्हणजेच वर्गमात 3. 1 आणि 2 म्हणजे टॅन थीटा म्हणजे टॅन 60 म्हणजे AB भागिले BC म्हणजेच वर्गमात 3. तिरकस गुणाकार केला, AB तसाच, हा BC भागिले तो वर्गमात 3ला गुणिले गेला. BC गुणिले वर्गमात 3 आणि BC किती दिला आहे? 10 दिला हा BC, त्यामुळे 10 वर्गमात 3. AB बरोबर BC 10 आहे. हे BC 10 दिले आहे. 10 गुणिले वर्गमात 1.73 म्हणजे 17.3 आले. इथं 10नं 1.73ला गुणल्यानंतर दशांशनं उजवीकडे सरकणार एक घर 17.3, म्हणून झाडाची उंची 17.3 मीटर. ओके, अशा पद्धतीनं 4 रिकाम्या जागा, 4 चौकडे 1 2 3 4 प्रत्येकी अर्धा गुण. प्रश्न दुसऱ्यातला B, खालील उपप्रश्न सोडवा. कोणते 4? या ठिकाणी 5 असतात, प्रत्येकी 2 गुण, 4 सोडवायचे. 8 गुणांचा प्रश्न. खालील त्रिकोण ABC मध्ये Dला समांतर BC आहे. जर DB 5.4 आहे, DB 5.4, ED 1.8, EC 7.2, तर AE काढा. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार या ठिकाणी AD भागिले DB बरोबर AE भागिले EC किमती घालायच्या. ED दिलेली आहे 1.8
आणि डी बी 5.4 बरोबर ए ई काढायचे आहे आणि भागिले बी सी 7.2 आहे. तिरकस गुणाकार करायचा. ए ई काढताना 1.8नं 7.2ला गुणायचं. 1.8 गुणिले 7.2 भागिले त्याला ए ईला गुणिले 5.4 येणार आहे तो भागिले 5.4. 5.4 आणि 1.8 दशांशचिन्ह गेले दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळं 18 एके 18 त्रिक 54. 3नं 7.2ला 3 दुनी 6 उरला 1 3 चौक 12 2.4. त्यामुळं ए ई बरोबर 2.4 एकक सेमी दिलेला आहे. ओके, अशा पद्धतीनं. ओके, त्यातला दुसरा आहे खालील आकृतीमध्ये त्रिकोण पी एस आरमध्ये दिलेल्या माहितीवरून आर एस आणि पी एस काढा. हा 30 60 90 मापाचा त्रिकोण आहे. म्हणजे या ठिकाणी हा 30 आहे, इथं काटकोन आहे, इथं एस आहे, इथं पी आहे आणि इथं आर आहे, इथं 12 आहे. ओके, त्यामुळं हा उर्वरित कोण 60 मापाचा त्रिकोण या ठिकाणी पी एस आर म्हणायचं. त्रिकोण पी एस आरमध्ये कोण पी बरोबर 30 अंश तो दिलेला आहे. कोण एस बरोबर 90 अंश आणि कोण आर बरोबर 60 अंश हा उर्वरित कोण आहे. ओके, इथं त्यामुळे 30 60 90 मापाच्या 30 अंश 60 अंश 90 अंश मापाच्या प्रमेयानुसार 30 मापाच्या कोनासमोरील भुजा आर एस हा कर्णाच्या निम्मे असते. पी आर भागिले 2 कर्ण पी आर आहे तो 12 आहे. 12 भागिले 2 बरोबर 6. ओके, त्यामुळं आर एस बरोबर 6 या ठिकाणी एकक म्हणूया. आणि 60 मापाच्या कोनासमोरील भुजा ही आपल्याला पी एस काढायची. 60 मापाच्या कोनासमोरील भुजा पी एस ही कर्ण पी आर आहे. पी आर गुणिले वर्गमात 3/2. पी आर 12 आहे वर्गमात 3/2. 2 12ला बदल बेशक्क 12 6 वर्गमात 3 एकक. ओके, त्यामुळं आर एस बरोबर पुन्हा एकत्रित उत्तर करा 6 एकक आणि पी एस बरोबर 6 वर्गमात 3 एकक. अशा पद्धतीनं. ओके, हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. येणाऱ्या परीक्षेला 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला 20 पैकी 20 गणितामध्ये मार्क्स मिळले पाहिजे तितका चांगला सराव करा. त्या पद्धतीनं अतिशय सोप्या भाषेमध्ये मी समजावून देतोय. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. धन्यवाद.